Chalo, we are ready to start new venture. So with smiling face, I welcome you all with good clap. Let's clap. Go on clapping, see the change which happens. Beautiful, beautiful, beautiful. Yes. So ह्या claps तुमच्यासाठी आहेत. So I welcome you all with all these beautiful claps. Anyway. च- तर ओके. सो होप माझा आवाज सगळ्यांना येतोय चांगला. Yeah. Okay, picture is that. Shall we start with this? So before starting, can anyone share? मला एक सांगा किती जणांना ऍसिडिटी दे सफर फ्रॉम ऍसिडिटी इज अ व्हेरी कॉमन प्रॉब्लेम. जस्ट फक्त हात वर इज इट अ कॉमन प्रॉब्लेम? येस येस. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. अँड नाऊ नेक्स्ट क्वेश्चन कम्स. तुम्हाला काय वाटतं ही ऍसिडिटी मेडिसिननी दुरुस्त होऊ शकते? काय वाटतं? आपण गप्पा करत जाऊया थोडस. एनीबडी कॅन शेअर. तुम्हाला काय वाटतं? जो ऍसिडिटी त्रास होतो. सर नमस्कार. हा नमस्कार नमस्कार. सर थोडं आपण मी डॉक्टर मेडिकल प्रोफेशन मधली तर नाही आहे, हा परंतु मला असं वाटतं की काही गोष्टी ह्या औषधी न घेता पण आपण हा त्याला क्युअर करू शकतो. हा व्हेरी गुड. तर त्यातली एक ऍसिडिटी आहे सर, असं मला वाटतं. माझं वैयक्तिक मत हा आहे सर. वैयक्तिक मत आहे, बरोबर आहे. ऑफकोर्स व्हेरी गुड. मुद्दा आपण थोडं शेअरिंग चालू करतो कारण आपला हा पार्ट अतिशय महत्वाचा समजून घ्यायचा आहे. जोपर्यंत आपला हा पार्ट समजणार नाही तोपर्यंत मात करता येणार नाही, म्हणून हा पार्ट अतिशय छान. हा पण आपण पाहिलं की आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये आपल्याला गांडूळ शिकवलेले आहेत, आपल्याला झुरळ शिकवले आहेत, येस सर. आपल्याला झुरळ शिकवले आहे, गांडूळ शिकवलेले आहेत, पण आपल्याला माणूस शिकवलाच नाही ना बेसिकली, आहे की नाही? आणि त्यामुळे हो आपल्याला सर. एक आपल्याला सरसर एक पर्याय होतो की आपल्याला जावं लागतं शेवटी डॉक्टरकडे. आपल्याला एक लेबल मिळतं आणि हा त्रास आपल्याला कधी आपल्यापर्यंत आला नाहीये. बरोबर आहे माझं म्हणणं? आणि आज तुम्ही खूप जण पहा की मोठे मोठे फाईल्स होतात, म्हणून हा विषय घेऊन आपल्यापर्यंत मला तुमच्याकडे यायचा आहे. आणि बरं आता आणखी एक छोटासा प्रश्न. तुम्हाला काय वाटतं तुमच्या बॉडीमध्ये क्षमता आहे का आपली ऍसिडिटी दुरुस्त करण्याची? पहा प्रश्न पहा. तुम्हाला काय वाटतं तुमच्या बॉडीमध्ये स्वतःची ऍसिडिटी दुरुस्त करण्याची क्षमता आहे का? या प्रश्नाचं उत्तर द्या आरामात. हो आहे. हो हा आहे सर. सर बरोबर आहे. 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 येस, Yes. दिस इज द आन्सर विच एक्सपेक्टेड. बरं आणखी छोटा गप्पा करता करता, ही ऍसिडिटी कोणी निर्माण केली? आपणच सर. आपण निर्माण केली. Myself. क्षमता कोणामध्ये आहे? Myself. आपल्यामध्ये. आपल्यामध्येच आहे. मग हा मार्ग उकलायचा की नाही? सो आर यू रेडी विथ मी? Yes, sir. Yes. ओके, येस, व्हेरी गुड. सेकंड व्हेरी गुड क्लॅप फॉर मी, फॉर यू. आणि हा अनुभव घेता घेता मला साधारण एक 15 ते 20 वर्षापूर्वीची एक संध्याकाळ आठवते. मी तुमची थोडी शेअर करतो. 15 ते 20 वर्षापूर्वीची एक संध्याकाळ आठवते, ज्या वेळेला सकाळ. आता डॉक्टर म्हणून नॅचरली आमचा संपर्क पेशंट लोकांशीच होतो मॅक्झिमम. ओके. पण आणि ते ओव्हरवर्क असतं, सतत सतत कामाचं प्रेशर, 4-5 दिवस सतत कामाचं प्रेशर आणि कामाचं प्रेशर करता करता. आणि पहा जेव्हा वैद्यकीय विश्वामध्ये एक सतत टेन्शन राहतं की समोरच्या व्यक्तीला काय होईल, असं असं असतं बरं जेव्हा. कारण आपल्याला पण नट बोल्डांमध्ये काही फरक होत नाहीये, वस्तूंमध्ये फरक होत नाही, पण ह्युमन बिंग मध्ये फार लवकर फरक होतो. येस नो? पण मग Yes, sir. एखादं जे कंटिन्युअस प्रेशर झाल्यानंतर रात्री 7 ते 8 वाजताची गोष्ट माझ्या पोटामध्ये सतत खूप दुखायला लागली. आणि जेव्हा माझ्या पोटामध्ये दुखायला लागलं, मला वाटलं अरे काय झालं. आणि त्यावेळेला पहिल्यांदा आपल्या कुठले विचार येतात, चांगले येतात की वाईट येतात? White. वाईट पहिल्यांदा विचार की ऍसिडिटी झाली असेल का, अल्सर झालं असेल का, किंवा हार्टचा प्रॉब्लेम असेल का. सतत रेस्टलेस व्हायला लागले. रात्री तेच विचार, रात्री झोप येत नव्हती, या कडावून त्या कडावर, असं हे अवस्था यायची सतत.
कुठे लक्ष लागत नव्हतं, कोणाला भिडलो कोणाला घेऊ हे वाटत नव्हतं. आणि मग हळूहळू कळायला लागलं की रात्री 1 वाजता 2 वाजता सतत त्रास व्हायला लागला. आणि मग सकाळी वाटलं की चला आपण एखादी गोळी घ्यावी, आणि सकाळी गोळी घेतल्याबरोबर थोडस बरं वाटलं. आणि बरं वाटल्याबरोबर मग माझ्या मनात माझ्याबद्दल पहिला विचार कुठला आला असेल? माझ्या मनात माझ्याबद्दल पहिला विचार कुठला आला असेल? ऍसिडिटीचा आला असेल ना. नॅचरली मेडिकल पर्सन पण आपण थोडे तपासण्या पण करून घेतो, पण हा अनुभव आपल्या मनामध्ये कोरला जातो. आणि हा अनुभव घेऊन आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो त्यावेळेला डॉक्टर काय म्हणतात विचार करा. माझ्यासारखा अनुभव तुम्हाला पण आला असेल, हो की नाही सांगा? मानसिक आहे. हा, माझ्यासारखा अनुभव तुम्हाला आला का, हो की नाही? फक्त हात वरून सांगा, चालेल. आला? आला, जरूर आला. ओके. मग जेव्हा माझ्यासारख्या व्यक्तीला हा अनुभव होतो, हा अनुभव तुम्हाला पण येऊ शकतो. आपण ह्युमन बिईंग आहेत म्हणून. आणि जेव्हा हा अनुभव आल्यानंतर आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तर आपण पहिला प्रश्न कुठला विचारतो? मला काय झालं? बरोबर आहे. आणि जेव्हा मला काय झालं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला डॉक्टर काय देतात? डॉक्टर काय देतात? तुम्हाला ऍसिडिटी झाली. आणि मग आपल्याला औषध दिलं जातं. मग पुढे काय होतं? पुढे काय होतं? आपल्याला थोडा तात्पुरता आराम पडतो. पण ही माझी स्टोरी तुमची आहे, बरोबर आहे? हा, आपल्याला थोडासा आराम पडतो, आणि थोडासा आराम पडल्यानंतर आपण मग काही दिवस चांगले राहतो, आणि परत असा अनुभव आपल्याला परत येतो. येतो की नाही? येतो की नाही? होय. ओके. आता जेव्हा हा अनुभव परत आला त्यावेळेला परत काय होतं? परत काय होतं? त्याच प्रकारची विचार मालिका, त्याच प्रकारची चित्र मालिका, आणि त्याच प्रकारची वेदना मालिका आपल्या शरीरात तयार होते. विचार मालिका, चित्र मालिका आणि वेदना मालिका सुरू व्हायला लागते. आणि जेव्हा असं होतं त्यावेळेला तो ठप्पा आपल्या जीवनावर परत बसतो. होतं? आणि जेव्हा असं पुढे पुढे जायला लागतं त्यावेळेला आपल्याला तो आजार एस्टॅब्लिश होतो, आणि म्हणून ऍसिडिटी आपल्याला चांगली समजून घ्यायची. आर यू रेडी विथ दिस? तुम्ही कोणी शेअर कराल का? एनीवन वॉन्ट टू शेअर एक्सपिरियन्स ऑन आय कॅन? मग मला हे पूर्ण शांत व्यवस्थित समजून घ्यायची काय आहे. एनीवन कॅन शेअर द एक्सपिरियन्स, जसं मी तुमचा माझा एक्सपिरियन्स शेअर केला तुम्हाला. मग आपण इथून बाहेर कसं पडायचं आपण पाहूया, आणि नेमकं काय. एनीवन वॉन्ट टू शेअर एक्सपिरियन्स? हा कोणी सर, पण. हा मी शर्मा बोलतोय. हा, यस. मला पण असेच 3 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी असे ऍसिडिटीमुळे त्रास झाला होता. हा हा, बोला. फॉरेन टूर वगैरे जाऊन आलो होतो, तिथे काय खाण्यापिण्याच्या याच्यामध्ये झालं असेल. हा हा मग डॉक्टरकडे गेलो आम्ही. हा हा याच्याकडे 2 दिवस मला उठता पण येत नव्हता. हा. खूपच डोकं जड झाल्यासारखे, खाणे पण जास्ती नाहीये. मग मऊ भात वगैरे करून खायचं वगैरे. हा हा. त्याच्यानंतर एक आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलो मी. मग ते नुसतं नाडी तपासतात ते पंडित ते. हा. त्याच्या बेजवर त्यांनी सांगितलं ऍसिडिटी आली तुम्हाला, हम्म, औषध घ्या. हम्म. मग जवळजवळ 5-6 महिने ते औषध चालू होतं. हा हा आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी अमुक खाऊ नका असं सांगितलं. म्हणजे खाण्याचे लिस्ट खूप कमी होत आहे. हा 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 10 ते 15 आयटमच तुम्हाला अलाव केलंय त्यांनी. हा हा मग 6 महिन्यांनी पूर्ण बरं झालं मला. हा. एकदा बरं झाल्यानंतर मी परत ते जेवणा खाण्याच्या सुरू झाले. हा हा मग परत ते 5-6 महिन्यानंतर परत ते ऍसिडिटीचा त्रास व्हायला लागला. म्हणजे आंबा खाल्लं की असे काही पर्टिक्युलर फळं जास्ती खाल्लं की असं होतं मला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप चांगलं शेअर. आपण हा. थोडं याच्यावर अनालिसिस करूया. हा, सर. शर्माजी, हा, सर. तुम्ही काम करणारे मजूर पाहिले का? हो बांधकाम करणारे मजूर, त्यांचा डब्बा पाहिला का? हो, भाकरी आणि भाकरी ठेचा असतो, भरपूर तिखट ठेचा असतो. तिखट घ्यायचं, बरोबर. आणि त्यांच्या पोटामध्ये आणि तुमच्या पोटामध्ये काही फरक आहे का स्ट्रक्चर मध्ये? नाही काय नाही. नाही. मग आता आपल्याला तो ऍसिडिटी त्रास होतो, आणि त्या मजूर एवढ्या ठेचा खाऊन त्रास होत नाही. म्हणजे काय फरक असेल तुम्हाला काय वाटतं? आहे की नाही? बरोबर माझं म्हणणं? हो, बरोबर. मी तुम्हाला थोडा वेगळा विचार करायला शिकवतो आहे की नेमकं काय आहे.
कळलं मला नेमकं काय म्हणायचं आहे? त्यांचं पोट सारखं आहे, आपलं पोट सारखं आहे. बरोबर. म्हणजेच आता आपल्या समोर एखादा प्रॉब्लेम घेऊन त्याला विकलांग होत स्वतःला त्रास करत त्या सफरिंग मध्ये जायचं आहे की ते मात करायची. आलं लक्षात मला काय म्हणायचं तुम्हाला कळलं? आता या लेक्चर मध्ये तुम्हाला ऍसिडिटी काय आहे, नेमकं काय होतं आणि त्याच्यावर मात कशी करता येते असं आपण गोष्टीतून जाणार आहे. आर यू रेडी विथ दिस शर्माजी? येस सर. आर यू कन्व्हिन्स? येस शुअर. Okay, so very clap for you for a good initiation. Okay, thank you. Okay, आता पहिल्यांदा आता आपण थोडं गमतीशीर तुम्हाला दाखवतोय. आता हे पोट आपलं अशा प्रकारचं आहे. आपण हे मॉडेल बनवलंय. ओके, आणि हा जो पार्ट आहे हा आपला आतड्याचा पार्ट, म्हणजे आपल्या पोटामध्ये नेमकं काय होतं आपल्याला शिकायचं. कॅन यू सी? प्रत्येक दिसतंय? दिसतंय. हा दिसतंय. ओके, आता पहिल्यांदा ऍसिड म्हणजे काय आपण एक पार्ट. ऍसिड कशाला म्हणायचं? ऍसिड काय आपण ऍसिड आपल्या पोटातलं सिंपल हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, जे आपण व्हाईट कॅट वापरतो ना, बेसिन धुवायला वापरता तुम्ही ऍसिड पाहिलं हो. व्हाईट कॅटचं? येस सर. ओके, टाईल्स धुवायला लावतात तेच ऍसिड आपल्या पोटात तयार होतं. एवढं कळलं? तर हा, सर. हायड्रोक्लोरिक ऍसिड तेच ऍसिड आपल्या सगळ्यांच्या पोटात तयार होतं. आणि जर काही ऍसिड करून आपण त्याला फरशा जरी धुतल्या तर फरशा अगदी स्वच्छ निघतात. ओके, तर हे वेगळं ऍसिड नाही. ओके, आता ऍसिड जेव्हा आपल्या पोटात प्रत्येकाच्या पोटात तयार होतं, रोज तयार होतं, ऍसिडचं काम काय कोणी मला सांगेल गप्पा करत? ऍसिडचं कशासाठी तयार होतं, काय काम आहे? हा, कुठलीही ट्रेनिंग गप्पा करत चालत चांगलं वाटतं. हो, म्हणजे नेमकं काय करतं? पचन हे Digestion. Helps digestion. हा, डायजेशन. आता हा कसा ब्रॉड टर्म झाली. ऍसिड नेमकं काय? पहिल्यांदा ऍसिड आवश्यक आहे का आपल्याला सांगा बरं मला. आपल्याला प्रत्येकाला ऍसिड आवश्यक आहे की नाही? हो की नाही? म्हटलं हा, ऍसिड आवश्यक आहे. म्हणजे ऍसिडिटी हा प्रॉब्लेम नाही, हा ही आवश्यकता आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? येस ऍसिड सर. नेमकं काय करतं? तुम्ही पहा, म्हणजे अन्न खातो हा त्याच्यावरच्या पेक्षा त्याचा अजून आयुष्य हे करण्यासाठी हा त्या आतड्यामध्ये जाताना आपले तुकडे जे काही गेलेले असतील जास्त हा न चावता गेलेले अन्न पदार्थ असतील त्याच्या अजून वायू घेण्यामध्ये रूपांतर करण्यात येते. हा. तर सोप्या शब्दात आपण पालेभाज्या घेतो. पालेभाज्या हो. ला सेल वॉल आहे. सेल वॉल सेल्युलोजची बनली आहे, माहिती आहे सगळ्यांना? साधं येस आहे. सर. आणि Yes, sir. सेल्युलोज ब्रेकडाऊन करण्यासाठी, त्यातला अन्नरस बाहेर पडण्यासाठी आणि ते शोषण्यासाठी ऍसिड काम करतो. साधं सिंपल लॉजिक. कळलं? ऍसिडचं कॉम्प्लेक्स फूड पार्टिकल सिम्पलर फूड पार्टिकल ब्रेकडाऊन करायचे. जसं आपण म्हणू टाईल्स वरचा किटन चढल्या पहिल्यांदा ऍसिडचा मारा करतो आणि मग निर्माणी आपण साफ करतो. सेम. मग जे काही समजा आपण वाटाणे खाल्ले, आपण काही पालक घेतला, तर त्याच्या सेल वॉल आहे त्याला ब्रेक करण्याचं, सेल्युलोजला ब्रेक करण्याचं काम ऍसिड. हे पटलं का सगळ्यांना? येस सर. ओके, आता ही प्रक्रिया, त्यामुळे हे आवश्यक आहे. मग जेवढं पचनची गरज आहे तेवढं ऍसिड बॉडीमध्ये निर्माण होतं. एवढं कळलं? ऍसिड कुठे राहतं? तर आपल्या हे पोट पहा, या ठिकाणी पोटामध्ये हा जो खालचा भाग आहे हा पोटाचा वरचा पार्ट, माझं पोट हा पोटाचा वरचा भाग आणि हा पोटाचा खालचा भाग, ह्या पूर्ण पोटामध्ये ऍसिड तयार होतं. हे ऍसिड जेव्हा तयार होतं, हे ऍसिड हा खालचा भाग आहे छोट्या आतड्याचा आणि वरचा भाग आहे आपला इझोफेगसचा. या पोटाला या ऍसिडची सवय आहे, कारण आतल्या पोटाच्या आतमध्ये एक चांगला मोठा थर आहे. तो थर काय करतो? आपल्या ऍसिडचा प्रभाव पोटावर पडण्यासाठी प्रिव्हेंट करतो. एक जाडा थर आहे आतमध्ये. तुम्ही तुमचा पाय पाहिला, पायाला किती जाडा थर असतो आपला, पायाला इजा होऊ नये म्हणून. हाताला किती जाडा थर आहे. तसंच आतल्या भिंतीला एक जाडा थर आहे, तो म्युकसचा बनला असतो आणि त्यामुळे ऍसिडचा मारा त्याला होत नाही, बॉडी स्वतःला प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करतो. ओके, कळलं? इथपर्यंत कळलं? हा सर. आणि जेव्हा आपण अन्न घेतो, आता अन्न पहा, अन्न घेतानंतर जेव्हा तोंडातून जेव्हा पोटात जातं त्यावेळेला पोट गरगर फिरायला लागतं आणि ऍसिडच्या माध्यमातून डायजेशन होतं. आणि म्हणून सगळ्यांना मला सांगायचं आहे, ऍसिड आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. ऍसिड आपला दुश्मन नाही. एवढं पटलं? पण
ही जी मुवमेंट आहे खालून मुवमेंट इथून व्हायला पाहिजे आतड्यामध्ये होते आहे ही मुवमेंट समजा आता पहा हा जो पार्ट आहे दबली तर ऍसिड काय येईल पोटातला ऍसिड कुठे येईल घशात येईल आणि घशात आल्यानंतर तिथे आग व्हायला लागेल दुखायला लागेल हा अनुभव तुम्ही सगळ्यांनी घेतलाय का कधी कधी पोटातलं ऍसिड घशात येतं आणि खूप अस्वस्थ वाटतं आणि आपला जीव जातो का वाटायला लागतं दॅट इज द प्रॉब्लेम आणि शर्माजी तुम्हाला हेच झालं होतं बरोबर हो तसे झाले होते आणि गॅस बरोबर भरपूर येत हा गॅस तयार होत हा म्हणजे जेव्हा पोटातलं ऍसिड मुवमेंट खाली पाहिजे पण एकाएकी तिथला हा जो मार्ग आहे बंद झाला टाईट झाला आता कसं होतं आपण पुढे पाहू ओके तर त्यावेळेला खालचं ऍसिड घशात येतं आणि जळजळ वाटायला लागते आणि आपल्याला खूप गुदमरल्यासारखं वाटतं घाबरल्यासारखं वाटायला लागतं आणि जेव्हा हा अनुभव होतो त्याला आपण ऍसिडिटी म्हणतो ऍसिडिटी हा दुःखदायक अनुभव आहे त्रासदायक अनुभव आहे ज्या वेळेला हे वर येतं किंवा खाली जातं हे म्हटलं का थोडक्यात हा अनुभव आहे जेणेकरून आपल्याला त्रास वाटायला लागतो आर यू गेटिंग माय पॉइंट येस सर सगळ्यांना पटलं व्यवस्थित पटलं मग हे जेव्हा अनुभव येतो त्यावेळेला तसाच प्रकार व्हायला लागतो आणि ही प्रक्रिया व्हायला लागते ओके एवढं कळलं मग आता हा अन्ननलिकेचा वरचा पार्ट हा अन्ननलिका खालचा पार्ट खालच्या पार्टला आणि वरच्या पार्टला ऍसिडची सवय नाही फक्त पोटाला ऍसिडची सवय आहे आणि जेव्हा खाली आणि वर जातं त्यावेळेला घशात जळजळ वाटायला लागणार इथे जळजळ वाटायला लागणार याला म्हणून आपण त्याला हार्टबर्न म्हणतो इथं जळजळ तर इथे जळजळ हृदयाचं नसतं हे ऍसिड वर आल्यामुळे वाटायला लागतं आणि ते चोकिंग वाटायला लागतं ते फिलिंग आहे ओके किंवा खाली गेल्यानंतर ते पोटात दुखायला लागतं ते एवढं कळलं का सगळ्यांना तुझ्या मित्राला मला विचार ओके मग आता हा अनुभव आपल्या डोक्यामध्ये पेनफुल अनुभवून कोरला म्हणजे आता काय आता आपण शर्माजींच परत आपण थोडस हे करू शर्माजी आहात का तुम्ही हा आहे सर ते काय व्हिडिओला जरा प्रॉब्लेम आहे सर नाही काय हरकत नाही आपण बोललं तरी चालेल कनेक्टिव्हिटी इंटरनेट ज्या कनेक्टिव्हिटी दिवशी तुम्हाला त्रास झाला होता त्याच्या आधी तुम्ही थोडं डिस्क्राईब कराल काय होत होतं थोडा आधीचा पोटात जरा मळमळल्यासारखं नाही, ते व्हायचं नका मला त्या दिवशीच्या आधीचा तुम्हाला मानसिक अवस्था कशी होती याबद्दल सांगा हा थोडं मला वाटतं हार्टबर्न म्हणजे मला वाटलं हार्ट अटॅक वगैरे येतोय की काय असं त्याच्या आधीची अवस्था कशी होती म्हणजे मानसिक अवस्था तुम्हाला कसं वाटत होतं व्हेरी हॅपी व्हेरी नो डिस्टर्ब इट वॉज पेनफुल म्हणजे त्या अवस्थेच्या आधी त्यांचा दिवस पेनफुल होता ओके त्या दिवशी प्रचंड कामाचा ताण होता बरोबर आहे माझं म्हणणं हा सर कामाचा म्हणजे जेव्हा आपल्या मनामध्ये कामाचा ताण असतो आपण अस्वस्थ असतो आपण बॉडीमध्ये अस्वस्थ राहते त्यावेळेला आपण कुठल्या मोडमध्ये जातो सांगा आपण युद्ध स्थितीमध्ये जातो आणि जेव्हा युद्ध स्थितीमध्ये आपण जातो अस्वस्थ स्थितीमध्ये जातो त्यावेळेला आपल्या बॉडीमध्ये काय तयार होतं प्रचंड प्रमाणात सिम्पॅथॅटिक सिस्टीम रागाची किंवा भीतीची अवस्था निर्माण होते आणि ही अवस्था काय करते दोन गोष्टी करते पहिलं काय करतं आतड्याची मुवमेंट आहे जी वरून खाली येणारी आहे ती ब्लॉक करते ती खालून वर जायला लागते कळलं का ते बाकी समजून घ्या आतड्याची मुवमेंट जी वरून खाली व्हायला पाहिजे ती ब्लॉक करते आणि वर जायला लागतं आणि त्या रिट्रो वर हा राहायला लागतो आणि म्हणून ऍसिड राहतो नंबर 1 आणि नंबर 2 काय व्हायला लागतं ज्या वेळेला आपण अस्वस्थ असतो त्यावेळेला कोण विचार करतं सांगा बरं मला आपण अस्वस्थ त्यावेळेला विचार कोण करतं सांगा बरं मन मन म्हणजे कोणतं ब्रेन म्हणजे त्याला ब्लड सप्लाय जास्त जाणार नाही का हो म्हणजे सगळा ब्लड सप्लाय ब्रेनकडे जातो आणि आतड्याचा जो आहे स्टमकचा ब्लड सप्लाय जातो कुठे ब्रेनकडे जातो मग आता तुम्ही कल्पना करा ही जी स्टमकची पार्ट आहे ही आतली भिंत आहे स्टमकची त्याला रक्तपुरवठा मिळेल का नाही कमी होईल ब्रेनला रक्तपुरवठा चालला याला आतमध्ये रक्तपुरवठा मिळत नाही आणि जेव्हा रक्तपुरवठा मिळत नाही तिथं काय होईल विचार करा बरं एखाद्या अवयवाला रक्तपुरवठा मिळाला नाही तर काय होईल सांगा काम त्याच्या कमी होईल हळूहळू काय होईल तुम्ही पहा तुमच्या बोटाला जर का खूप घट्ट बांधलंय काय तर तिथं काळा निळ पडायला लागतं तसंच आपल्या पोटाच्या रक्तवाहिन्या जेव्हा सूक्ष्म होतात किंवा काम करत नाही किंवा रक्तपुरवठा मिळत नाही तिथल्या पेशींना रक्त मिळत नाही आणि तिथे छोटे व्रण तयार होतं त्या पेशीचा नाश होतो म्हणजे छोटासा डेड टिश्यू तयार होतो हे कळलं का
हा correct. कळलं. आणि हा डेड टिश्यू तयार होतो आणि हा जर वारंवार व्हायला लागला, तो समजा रिपेअर झाला नाही, अशा प्रकारे तिथं सूक्ष्म अल्सर तयार होतो, ऍसिडचा व्रण तयार होतो. आणि हा जेव्हा वाढायला लागतो त्यावेळेला त्याचं रूपांतर अल्सर मध्ये व्हायला लागतं. कळलं का? म्हणजे अस्वस्थ मानसिक अवस्था शरीरामध्ये स्ट्रक्चरल बदल कसे करते सगळ्यांना कळलं? हा सर. हे नाही कळलं सांग, इथपर्यंत नाही कळलं का? आणि ही अस्वस्थ अवस्था, मानसिक अवस्था सतत टिकत राहते. दिवसभर आपण अस्वस्थ राहतो आणि बॉडीमध्ये काय होतं? बॉडीमध्ये अशा प्रकारचे केमिकल तयार व्हायला लागतात, रक्तपुरवठा आतड्यांचा कमी व्हायला लागतो, मेंदू जास्त विचार करायला लागतो, स्नायूंमध्ये सगळं रक्त जायला लागतं, आतड्यांचं रक्त कमी व्हायला लागतं आणि म्हणून गॅसेस निर्माण व्हायला लागतात, म्हणून ऍसिड निर्माण व्हायला लागते, म्हणून पचन व्हायला लागत नाही आणि म्हणून आतड्यांचे विकार सुरू व्हायला लागतात. आर यू गेटिंग दिस पॉइंट? येस ऑर नो? येस सर. म्हणजे ही ऍसिडिटी कोणी तयार केली? आपणच केली की नाही? आपणच. आपण ओके, साधं साधं सिंपल लॉजिक आहे. मग ही ऍसिडिटी बदलू पण शकतो ना जर अर्थ कळला तर. हा सर. ओके, तर हे अर्थ कळला तर आणखीन आता मला छोटासा एक जण प्रयोगामध्ये याल का कोणी? एक जण छोटासा मला एक प्रयोग एक्सपेरिमेंट करायचा आहे. फक्त कोण येतं? वृंदाजी याल? आर यू रेडी फॉर द एक्सपेरिमेंट? ओके, मी तुम्हाला पिन करतो. आपण वृंदाताईला पिन करू. कॅन यू स्टँड? थोडं उभं राहू शकाल? ओके, आता तुम्ही उभे आहात. ओके, जस्ट इमॅजिन आता थोड्या साईडने बेंड होऊन उभं राहा. हात असा वर करा आणि हात वर करा पूर्ण आणि साईडने एका साईडला बेंड होऊन उभं राहा. थोडा वेळ बी विथ दॅट आणि जे काय होतं ते होऊ द्या. एव्हरीबडी लुक ॲट हर. आणि सांगा, तुम्हाला बोला, तुम्हाला काय काय होत आहे सध्या? ताण जाणवतोय. ताण जाणवतोय. आर यू कम्फर्टेबल? नाही, थोडस अनकम्फर्ट आहे. हा, आता काय काय होतंय पहा. ताण जाणवतोय, थोडं डोकंही जड वाटायला लागलंय. डोकंही जड वाटत आहे. आता आणि आता माझा राग यायला लागलेला आहे. रेस्टलेस. आता माझा राग यायला लागलेला आहे. केव्हा मला सरळ होऊ दे. आता वाटतंय की तसं? नाही थोडं बरं आता वाटतंय तसं? नाही, पण हे थोडस जरा. हा, पण आता यू आर कम्फर्टेबल विथ इन बॉडी? या येस. दॅट इज अ व्हेरी सिम्पल आन्सर. तर एक्सपेरिमेंट कळलं. तुम्ही जर का तुम्हाला स्वतःच्या ऍसिडिटी एक्सपिरियन्स मध्ये तसं ठेवाल तर जसं वृंदाताई अशा होत्या, ओके, तशीच ऍसिड नेहमी राहते. म्हणजे जर का तुम्ही तुमच्या ऍसिडला डील नाही केलं. आता मी समजा वृंदाताईंना आता मी समजा वृंदाताईंना त्यांना म्हटलं की त्याच वेळेला काठी घेऊन उभं राहा, तर विल यू ऍक्सेप्ट इट? काठी घेऊन म्हणजे कसं? काठी घेऊन वाकायचं आणि काठी घेऊन उभं राहायचं, तसं विल यू ऍक्सेप्ट इट? नाही, कठीण जाईल अजून. कठीण जाईल. ड्रग्ज असे काम करतात. ऍसिडी म्हणजे वृंदाताई अशा राहिला त्याच, यू रिमेन इन दॅट स्टेट. काठी घेतली म्हणजे यू बिकम ड्रग डिपेंडंट. आर यू अंडरस्टँडिंग माय पॉइंट? तुम्हाला मला काय शिकवायचं कळलं? ओके. ओके, तर तुम्हाला परत सरळ उभं राहता आलं पाहिजे, स्वतःच्या हातात सूत्र घेता आलं पाहिजे आणि स्वतःला बॅलन्स करता आलं पाहिजे. याला आपण हिमोस्टॅसिस म्हणतो. आपल्या बॉडीमध्ये हिलिंग पॉवर असल्यामुळे आपली बॉडी नॉर्मल व्हायचा प्रयत्न करते, पण कोण होऊ देत नाही? आपण होऊ देत नाही. आता मग मी होऊ दिलं नाही त्यांना, तसंच तुम्ही स्वतःला ऍसिड दुरुस्त होऊ देत नाही, त्याच अवस्थेत राहता आणि ड्रगचा काठीचा आधार घेता आणि आपण दुरुस्त होऊ का? अरे कन्व्हिन्स? काय शब्द वापरला तुम्ही? काय स्टॅसिस सांगितलं तुम्ही आता? हिमोस्टॅसिस. हिमोस्टॅसिस किंवा होमिओस्टॅसिस. करेक्ट वर्ड इज होमिओस्टॅसिस. ओके म्हणजे आपली बॉडी बॅलन्स करते, याला होमिओस्टॅसिस म्हणतात. ओके. ओके, तर आता पहा, आता परत छोटं रिवाइज करू आपण काय काय शिकलो. ऍसिड पचनासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि आज जेवढ्या काही आपण ऍसिडच्या गोळ्या घेतो त्यामुळे नॉर्मल प्रमाणात ऍसिड न निर्माण झाल्यामुळे पचनावर परिणाम पडतो. नंबर 1. दुसरा आपण कळलं, ऍसिडिटी मानसिकतेशी निगडीत आहे. जेवढे तुम्ही अस्वस्थ राहाल तेवढा सतत बॉडीमध्ये
ऍसिडचा प्रवाह वाढतो. हम्म. ओके, नंतर ऍसिडिटी पूर्णपणे नॉर्मल होऊ शकते जर आपण स्टेट बदलली तर, आपली आपली अवस्था बदलली तर. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yeah. Yes, sir. येस. सो इथपण पडलं सगळ्यांना. आणि हा, ऍसिड sir. नेमकं का निर्माण होतं सांगितलं तुम्हाला. जेव्हा आपण अस्वस्थ असतो तर त्यावेळेला ब्रेन जास्त विचार करतं, सगळा रक्तपुरवठा ब्रेनकडे जातो, आतड्यांचा रक्तपुरवठा कमी होतो, या आतल्या भिंतीचा, पोटाच्या आतल्या भिंतीचा रक्तपुरवठा कमी होतो, तिथं सूक्ष्म डॅमेज होतं आणि डॅमेज झालं छोटा व्रण तयार होतो आणि हा व्रण वारंवार झाल्यामुळे त्या ठिकाणी इजा होते. अशा प्रकारे तिथे व्रण तयार व्हायला लागलं. जसं भिंतीला घातल्यामुळे होतं. घरची भिंत पाहिजे ना तुम्ही, भिंतीला घातल्यानंतर कशी भिंतीचं ते खिपले निघतात. हो. ओके, ते नंतर आणखीन ते खोल होतात, तिथं आणखीन गड्डा पडतो, असं व्हायला. त्याच प्रकारची अवस्था आपल्या पोटामध्ये होते. हे कळलं सगळ्यांना? हा सर. सर एक डाऊट आहे. हा, बोला ना. मेडिसिन म्हणजे कंटिन्युअस घ्यायचे नाही असे नाही, मी हे तुम्हाला करायचं? सांगेल मेडिसिन बद्दल तुम्हाला पूर्ण सांगेल. आता पहिल्यांदा ऍसिडिटी म्हणजे समजलं का सगळ्यांना? सांगा. हो हो समजलं समजलं. इथे कोणाला नाही कळलं सांगा. मग आता मला सांगा, तुम्ही असं कधी कोणा प्राण्याला काही झेब्राला ऍसिडिटी झालेली पाहिला कधी? असं पाहिलं का की घोड्याला ऍसिडिटी पाहिली, तो गोळ्या घेत आहे? नाही, कुठल्याही हा? प्राण्यांना नाही. का नाही? प्राणी, आपण इथं प्राण्याला व्हायला पाहिजे. प्राण्याला किती टेन्शन असतं ना, जेवण मिळेल की नाही शंका असते त्यांना, कोण कुठे वाहनांचा धडक पडेल त्यांना शंका असते. काय होतं? काय कारण आहे प्राण्यांना ऍसिडिटी का नाही होत? आपल्याला का होते? आपल्यासारखं जास्त विचार नाही करत, टेन्शन घेत नाही. टेन्शन घेत नाही म्हणजे नेमकं काय होतं? त्यांना जास्त टेन्शन असायला पाहिजे ना. त्यांना पगारही मिळत नाही, त्यांना 2 वेळ खायची सोय होईल की हे पण माहिती नसतं. ते वर्तमानात राहतात. ते वचन राहतात. फक्त काय, आपण प्रत्येक गोष्ट पकडून ठेवतो. आपण मनामध्ये प्रत्येक गोष्ट पकडून ठेवतो, ती जोपासतो आणि त्याचवर मंथन करून दिवसभर आपण त्या अवस्थेत राहतो. कळलं का मी? आपण जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट होल्ड करून ठेवतो, इतकी पकडून ठेवतो की त्याचा विचार करून चौथा जरी झाला तरी ती पकडून ठेवतो आपण. ओके, त्यामुळे ती अवस्था निर्माण करतो आणि अवस्था निर्माण केल्यानंतर बॉडीमध्ये चेंजेस व्हायला लागतात. हे कळलं सगळ्यांना? आणि प्राणी, मग आता प्राण्यांमध्ये ऍसिड निर्माण करता येते का यावर प्रयोग? तर तुम्हाला एक सुंदर प्रयोग तुम्हाला सांगायचा. त्या शास्त्र नाव आहे, जे तणावावर ज्यांनी पूर्ण संशोधन केलं त्या शास्त्र नाव आहे हेन्स सेले. हेन्स सेले. त्यांनी काय केलं, उंदीर घेतलेत, एक वर्षी छोटा पिंजरा घेतला असं खोलीसारखाच, आणि 5-6 उंदीर त्यामध्ये ठेवले. तुम्हाला स्लाइड्स दिल्या आहेत मी. ओके, स्लाइड्स पाहून घ्या. त्यांनी काय केलं, जोरात भोंगा घेतला आणि जोरात ओरडला आणि त्या उंदरावर धावून गेला. स्टोरी कळली का? एक चौकोन पूर्ण, चारी बाजूने उंदराला कुठेही बाहेर जायला मार्ग नाही, आणि मोठा भोंगा घेतला, जोरात ओरडला आणि त्या भोंग्याला, त्या उंदरांना बाहेर जायला मार्ग नव्हता. मग काय होईल? चित्र पहा. पहिल्यांदा काय होईल, उंदीर पहिल्यांदा घाबरतील आणि बाहेर जायचा मार्ग शोधतील. बरोबर आहे? आणि जेव्हा त्यांना बाहेर जायचा मार्ग मिळत नाही, पुढे काय होईल सांगा? काय होईल? घाबरून जातील. हा, घाबरून जातील. ते घाबरून जातील आणि घाबरून एका कोपऱ्यात बसतील. पटलंय? जसं आपण पण जेव्हा टेन्शनला पडून जायचा प्रयत्न करतो, पण टेन्शनच्या मात करू शकत नाही वाटायला लागलं, आपण पण फ्रोज होतो, आपण एक कोपऱ्यात जाऊन बसतो. ओके, तीच अवस्था उंदरांची पण होते. आणि मग त्या उंदरांना वारंवार ती भोंग्याची अवस्था, वारंवार आपण बाहेर पडू शकत नाही, आपण संकटातून बाहेर पडू शकत नाही, ही अवस्था निर्माण झाल्यामुळे ती व्यक्ती, उंदरं फ्रोझन झाली आणि त्यांचं जेव्हा डिसेक्शन केलं गेलं, त्यांच्या पोटांमध्ये अल्सर निर्माण झाल्याचं आढळून आलेलं आहे. अच्छा, कळलं का मी काय म्हटलं तर? हो हो. नक्की कळलं? आणि जेव्हा त्यांच्या पोटांमध्ये अल्सर निर्माण दिसलं त्यावेळेला याचा अर्थ काय झाला? त्या उंदरांमध्ये अशी मानसिक अवस्था निर्माण झाली की आपण त्यातून बाहेर जाऊ शकत नाही, आपण इथून बाहेर पडणं शक्य नाही, म्हणून त्यांच्या शरीरामध्ये स्टेरॉइडचं प्रमाण खूप वाढलं. तुम्हाला माहिती स्टेरॉइड ऐकलंय सगळ्यांनी?
स्टेरॉइडचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ज्या ज्या लोकांना आपण औषधी म्हणून स्टेरॉइड देतो त्यांच्याही लोक पोटामध्ये ऍसिड निर्माण करता येते, व्रण निर्माण करता येतात, प्रॉब्लेम निर्माण करता येतात. पटलं सगळ्यांना? हा मग तसे त्या उंदरांमध्ये तयार झाले. म्हणजे ही अवस्था मानसिक अस्वस्थ अवस्थेचं रूपांतर आहे. ऍसिडिटी अवस्था मानसिक अस्वस्थ अवस्थेचं शारीरिक रूपांतर आहे. परत वाक्य लक्षात, ऍसिडिटी ही अवस्था मानसिक अस्वस्थ अवस्थेचं शारीरिक रूपांतर आहे. याचा अर्थ असा होतो की आपण आपली मानसिक अवस्था जर बदलायला लागलो तर आपली शारीरिक अवस्था बदलू शकते. जर का उंदरांना एखादं दार मिळालं असतं आणि ते बाहेरून पळून गेले असते तर तो परिणाम झाला असता का? नाही. हा एक्सपिरियन्स कळला का सगळ्यांना? हो सर. नक्की. हा ओके, एवढं पटलं सगळ्यांना? मग तर सगळ्यांना ऍसिड निर्माण झाली तर अर्थ कळला का? काय पहिल्यांदा ऍसिड काय आहे कळलं, ऍसिडचा प्रादुर्भाव कसा होतो कळलं, तो डिफिकल्ट एक्सपिरियन्स कसा राहतो, आतड्यांची मुवमेंट सगळ्यांना कळली का? आतड्यांची मुवमेंट परत तुम्हाला सांगतो. आपलं हे पोट आहे आणि हे लहान आतडे आहे. अन्न आता पहा, अन्न तोंडातून जातं, तिथून घशातून जातं, या अन्ननलिकेतून त्याला इझोफेगस म्हणतात, तिथून जातं आणि पोटात येतं. आणि पोटात आल्यानंतर त्याची पूर्ण चर्निंग सुरू व्हायला लागतं. तिथे ऍसिडचं खूप महत्वाचं काम आहे. ऍसिड सेल्युलोज ब्रेकडाऊन करतं, मोठे मोठे पार्टिकल छोट्या पार्टिकलमध्ये रूपांतर करतं आणि मग पोटातले एन्झाईम्स आहेत त्यावर प्रक्रिया करून त्याला दुरुस्त करतात. ही पहिली प्रक्रिया होते. हे साधारण 90 मिनिटात राहिल्यानंतर पूर्ण पोटात डायजेशन झाल्यानंतर इथलं जे द्वार आहे हे द्वार ओपन होतं. हे द्वार ओपन होतं, हे मग लहान अन्न येतं आणि मग पुढे पचायला खाली खाली जायला. हे आपलं नॉर्मल पॅटर्न. पण जेव्हा मानसिक तणाव राहतो, ही जी द्वार आहे हे द्वार लवकर काय होतं, उघडतच नाही. आणि द्वार लवकर उघडल्यामुळे हे सर्व वर जातं आणि आतड्याच्या मुवमेंटवर परिणाम पडतो आणि म्हणून पोटामध्ये गॅस व्हायला लागणं, पोटाला फुगारा वाटायला लागणं, पोटामध्ये आग पडायला लागणं, ह्या सगळ्या सिम्पटम्स जायला लागतात. हे असं होतं. सॉरी चांगली सपोर्ट पटलं, सगळ्या शेड्स कळल्यात. इथे कोणाला प्रश्न विचारायचा आहे का? मग आपण मग दुरुस्त कसं करायचं ते पण आता पाहणार आहोत. तर हा एक्सपेरिमेंट कळला? हा सर कळलं. एनी क्वेश्चन टिल नाउ? सांगा. मग ही अवस्था समजा वारंवार व्हायला, हा बोला, मोकळं बोला. सकाळी सकाळी पोटात गरम वाटत राहते, मग ते पण ऍसिडिटीच असते का? ते फिलिंग आहे, डिस्कम्फर्ट सेन्सेशन आहे. जेव्हा पोटामध्ये गरम वाटायला लागलं आतमध्ये आणि जे बॉडीमध्ये डिस्कम्फर्ट वाटायला लागतो, छातीमध्ये दडपण वाटायला लागतं, कसरी वाटायला लागतं, हे सगळे सेन्सेशन्स आहेत. त्याला काहीतरी नाव द्यावं लागतं ना आपल्याला, म्हणून त्याला म्हटलेलं आहे. सो दीज आर ऑल डिस्कम्फर्ट सेन्सेशन्स. ओके, तेच तुम्हाला मला सांगितलं. जो अनुभव मला त्यावेळेला आला, त्यानंतर स्वतःचं पृथक्करण केल्यानंतर आता ऍसिडचा पूर्णपणे चालला गेला. देयर इज नो नीड ऑफ एनी मेडिसिन्स ॲट ऑल. जर का तुम्ही मानसिक अवस्था बदलवली तर. म्हणून तुम्हाला अतिशय स्पेसिफिक सांगितलं की नेमकी ऍसिडिटी नेमकी तयार कशी होते, स्ट्रक्चरल कसे तयार होते. त्या व्यक्तीचा जर गॅस्ट्रोस्कोपी जरी केली तर आपले व्रण दिसतील. तुमच्या भिंतीवर पहा, तुमच्या भिंतीवर व्रण दिसणार नाही का? आणि त्याला समजा व्हाईट वॉश केला चांगला, ते व्रण चालले जातील. तर हिलिंग पॉवर कडे आपण भर देतोय. सर एक मिनिट. हा बोला. हे सकाळी ते ढेकर वगैरे येतात सकाळी सकाळी उठला हा, ते सिम्पटम आहेत का ऍसिडिटीचा? हा खूप महत्वाचा पॉइंट. आपण आता तुम्हाला सांगतोय मी ऍसिड लेवल सांगतोय. ओके, आता या पोटामध्ये एक विशिष्ट ऍसिड लेवल आहे. त्या स्लाइड दिल्या त्या बारकाईने पाहून घ्या की सकाळी आपली जी आहे ती ऍसिड लेवल, त्याला बेसलाईन ऍसिड लेवल म्हणतात. सतत ऍसिड तयार होत असतं आपल्या पोटामध्ये. अच्छा. हा हा. आपल्या पोटामध्ये सतत ऍसिड तयार होतं, पण एक बेसलाईन ऍसिड लेवल जी असते, ज्याला आपण एवढी म्हणू, आपण ती तयार होते. एवढं कळलं? ओके, समजा 10% म्हणून 20% म्हणून. मग ज्या वेळेला तुमचं जेवण 11 वाजता तुम्ही जेवण घेत असाल तर त्यावेळेला ऍसिड लेवल आपली वाढते. कारण बॉडीमध्ये एक क्लॉक असते, त्याला आपण बॉयलरी क्लॉक म्हणतो. त्यावेळेला ऍसिड तयार होतं कारण त्याला पचवायचं असतं, म्हणून बरोबर त्यावेळेला ते ऍसिडचं लेवल वाढते. म्हणजे 10% पासून एकदम 40% पर्यंत जातं. मग हे 40% जे ऍसिड लेवल त्या अन्नाला ब्रेकडाऊन करतं. मग अन्नाचं पोषण होतं, शोषण होतं आणि हळूहळू ती ऍसिड लेवल परत 10-20% पर्यंत येते. त्याला आपण बेसलाईन ऍसिड लेवल परत. मग परत रात्री तुम्ही समजा 12 वाजता जेवा किंवा रात्रीचं समजा 8 वाजता जेवत असाल तुम्ही, तर त्यावेळेला परत ऍसिडचा सर्ज होतो.
आणि त्यावेळेला परत 40% पर्यंत जाते आणि परत ती कमी व्हायला लागते. म्हणजे आपण ज्या वेळेला जेवण घेतो त्यावेळेला ऍसिडचा सर्ज होतो, त्यावेळेला ऍसिड वाढतंय आणि हळूहळू त्यावेळेला कमी होतं. हे सगळ्यांना कळलं? ओके. इन्सुलिन पण त्याच याच्यामध्ये हा त्याच प्रकारचं, पण आपण सध्या इन्सुलिनकडे नाही जाऊ आपण. ओके. मग आता तुम्ही समजा कल्पना करा, तुम्ही सकाळी 10 वाजता जेवायची सवय आहे आणि शर्माजीचा एक फ्रेंड आला, अरे शर्माजी चलो चलो अपन आज पिकनिक जाना, इधर जाना, चलो चलो, बहुत इम्पॉर्टंट काम आहे. मग शर्माजी काय करतील? जेवणार नाहीये. जेवणार नाही आणि पटकन निघून जातील. हो. ओके. आता शर्माजी जेवणार नाही आणि निघून गेले तर पुढे काय होईल विचार करा बरं. ते ऍसिड तयार झालेलं आहे, हो. ऍसिडला जेवणच मिळत नाही. हं. मग ऍसिड त्यांच्या भिंतीला खाणार नाही का? हो खरं. मग तेच ऍसिड त्यांच्या भिंतीला खायला लागतं आणि मग दुपारी 2 वाजता ते कसरी व्हायला लागतं, घाबरलं, अरे अरे शर्मा जी क्या हो गया, अरे ऍसिड बढ़ गया, चलो चलो डॉक्टर के पास चलो. आणि डॉक्टर, अरे क्या जी आपको ऍसिड हो गया, ठप्पा बसला की नाही? हं. बरं. सी दिस हॅपन्स. ओके, दिस हॅपन्स इन अवर बॉडी. हे सगळ्यांना कळलं का? हां सर. तर अशा प्रकारे हा एक्सपिरियन्स आपल्या मनामध्ये कोरला जातो आणि याच्यासारखा कुठलाही जरी एक्सपिरियन्स असेल, पहा मी काय वाक्य म्हटलं, अशा प्रकारचा ऍसिडीचा एक्सपिरियन्स, याला डिफिकल्ट एक्सपिरियन्स म्हणून आपल्या मनामध्ये कोरला जातो. आणि याच्यासारखा कुठलाही सादृश्य एक्सपिरियन्स आपल्या जीवनामध्ये आला तर आपण त्याच प्रकारचा रिस्पॉन्स देतो आणि अशा प्रकारे तो आपला पॅटर्न बनतो. आर यू गेटिंग माय पॉइंट? हे कळलं का सगळ्यांना? हां. येस. अशा प्रकारे लोक ॲक्यूट, क्रॉनिक, रिकरंट ऍसिडी मध्ये गुरफटतात. ओके, गॉट अ पॉइंट? सगळ्यांना कळलं? येस सर. तर ही पूर्ण ऍसिड प्रक्रिया सगळ्यांना कळली का? कोणाच्या प्राण्यांना का होत नाही, आपल्याला का होते, ऍसिड कसं महत्वाचं आहे, ऍसिड डायजेशन कसं महत्वाचं आहे, मानसिकतेचा इफेक्ट कसा आहे, स्टेरॉइडमुळे कसे होतात, ऍसिड प्राण्यांमध्ये कशी निर्माण झाले, ते दुरुस्त कसे होतात, इथपर्यंत आपण व्यवस्थित पाहिलं. येस. मग आता आपण काय करतो? आपण जेव्हा त्रास होतो आपण जातो औषधी विकते किंवा डॉक्टरकडे आपण जातो आणि डॉक्टर आपल्याला काय काय देतात? पहिल्यांदा मेडिसिन ऑफ बारकेन पाहू काय होतं. मेडिसिन मध्ये पहिला जो ग्रुप असतो ते जेलुसिल सारखं ऐकलंय तुम्ही सगळ्यांनी? जेलुसिल डायजिन. ते जेलुसिल डायजिन हे अल्कलाइन आहे, अल्कली, आणि ऍसिडला न्यूट्रलाइज करण्यासारखे जे औषध असतात त्याला अँटॅसिड म्हणतात. आणि ते जेव्हा आपण पोटात घेतल्यानंतर त्याचा प्रादुर्भाव तात्पुरता कमी होतो. कळलं का? ऍसिडचं न्यूट्रलाइज अल्कलाइन कळलं म्हणून ते पोटातलं आग कमी वाटायला लागते. म्हणून अशा प्रकारे जेलुसिल सारखे औषधं काम करतात. पण यांनी पूर्ण प्रॉब्लेम बसेल का सांगा बरं? ओके, तर ह्या अँटॅसिडनी, जेलुसिल, डायजिननी हा फक्त प्रॉब्लेम तात्पुरता कमी होतो. लॉंग टर्म त्याच्यावर उपचार मिळत नाही आणि बरेच लोक, कित्येक लोक घरात जेलुसिलच्या डायनच्या बाटल्या आणतात आणि कित्येक दिवस ते घेत असतात. पण या बाटल्यांमुळे वारंवार वापरल्यामुळे काय होतं, ती ऍसिड कमी झाल्यामुळे पचन चांगलं होईल का? त्याचा परिणाम लॉंग टर्म पचनावर पडतो. हे होतं. हे कळलं सगळ्यांना? हां सर. हा, दुसरा ग्रुप असेल, तुम्ही सगळ्यांनी पॅन, पॅन्डी, डोपॅन हे सगळं ऐकलंय सगळ्यांनी? ओके. आता हे जिथून ऍसिड तयार होतं, तर ऍसिड तयार करणाऱ्या विशिष्ट पेशी असतात. ओके, आता तुम्हाला हे सांगतो, ही आपल्या पोटामध्ये असणार ही पेशी, याला मेडिकली ऑक्झॅन्टिक सेल म्हणतात किंवा पॅराटाइल सेल म्हणतात. ओके, नाव विसरलं तर चालतं. आपल्या पोटांमध्ये ऍसिड निर्माण करणारी पेशी, ती पेशी आवश्यकतेनुसार ऍसिड तयार करत असते. एवढं पटलं? ओके. मग जिथून ऍसिड तयार होतं त्या जो पंप असतो त्याला ब्लॉक करण्याचा ड्रग द्यायचा, म्हणजे ऍसिड होऊ देत नाही. म्हणजे कळलं का तुम्हाला की आता काय होतं, हा पंप आहे ते हे इथं जाऊन बसतं आणि ब्लॉक केलं म्हणजे ऍसिड बाहेर पडत नाही. त्याला परत सांगतो, आपल्या पोटामध्ये या विशिष्ट पेशी आहेत ज्या ऍसिड तयार करतात, त्यांना मेडिकली ऑक्झॅन्टिक सेल्स किंवा पॅराटाइल सेल्स. ऑक्झॅन्ट हे विसरलं तरी चालतं, हे काय मेडिकल पार्ट आपल्याला काही करायचं नाही. ऍसिड तयार करणाऱ्या पेशी, एवढं लक्षात राहिलं? ओके. मग ते त्याचं काम आहे ऍसिड तयार करणं, बरोबर आहे? मग आता काय होतं, या ड्रग्ज आहेत, पॅन म्हणा, डोमपॅन, काय करतात, ह्याला ब्लॉक करतात, त्या ऍसिडला तयार होऊ देत नाही. आणि ब्लॉक केल्यामुळे काय होतं, ते ऍसिड काम करत नाही. पण हा ब्लॉक किती राहतो? 24 तास, 48 तास. हा ब्लॉक परत निघून जातो आणि परत ऍसिड निर्माण करणाऱ्या गोष्टी सुरू व्हायला लागतात. म्हणजे आता तुम्हाला कळलं, ऍसिड पोटामध्ये नाहीये, बेसिकली या ब्रेनच्या अस्वस्थ अवस्थेमुळे निर्माण होतं. हे कळलं
तर हे किती ब्लॉक्स आहे हे तात्पुरते काम करतील की नाही? कळलं का मी काय म्हणायचं ते? सगळ्यांना कळलं? परत सांगतो की आपल्या पोटांमध्ये ऍसिड निर्माण करणाऱ्या पेशीला तोंड बंद करून देणारे काम कोणते? ह्या ड्रग्स करतात, पॅन्डी सारख्या, डोमपॅन सारख्या, जेणेकरून तो ऍसिड बाहेर पडणार नाही आणि ऍसिडने इंजुरी होणार नाही. त्यामुळे फायदा होतो. फायदा निश्चितपणे होतो. हा फायदा काही काळ राहतो, 2 आठवडे, 3 आठवडे, 6 आठवडे, पण नंतर मात्र मानसिक प्रक्रिया तशी राहिल्यामुळे, जी स्टेट तशी राहिल्यामुळे, जसं आपण वृंदताईचा मुलगा केलं तीच अवस्था राहिल्यामुळे हे काठीचा रोल करणार आहे. आपण सरळ नाही झालो, आपण होमिओस्टॅसिस नाही केलं. आर यू गेटिंग माय पॉइंट? येस सर. आणि त्यामुळे ती अवस्था तशी राहिल्यामुळे ऍसिडचं परत निर्मिती व्हायला लागते, तो अनुभव परत यायला लागतो आणि परत आपण त्याच प्रकारच्या औषधी घेतो. हा दुसऱ्या औषधी पाठ. पण सगळ्या औषधी अशा प्रकारच्या काम करतात. तर औषधीबद्दल कोणाला विचारायचा प्रश्न सांगा, औषधी कसे काम करतात? तर मी तुम्हाला औषधी घ्या म्हणत नाही. औषधी ज्या वेळेला गरज वाटली त्याला निश्चितपणे आपण घेऊ, पण आयुष्यभर औषधी नाही घेणार आपण. वर्ष 10 वर्ष, 15 वर्ष मोठमोठ्या लोकांची फाईल होतात. दॅट इज नॉट गुड. आर यू गेटिंग माय पॉइंट? माझा अटॅक केला कळलं का सगळ्यांना? ज्या वेळेला आवश्यक आहे त्यावेळेला डेफिनेटली आपण मेडिसिन घेऊ, वाईजली घेऊ. पण थोडासाही त्रास वाटला तर प्रत्येक वेळेला आज प्रत्येक ठिकाणी ऍसिडच्या गोळ्या दिल्या जातात. हे अतिशय डेंजरस आहे आणि मोठ्या सायकलमध्ये आपण अडकलो आहे. ही सायकल आहे पेन आणि ऍसिडिटी सायकल. मानसिक तणाव पहा, परत माझ्या सोबत चला बरं. मानसिक तणाव आपल्या स्नायूंमध्ये आपण साठवतो. माझ्या बॉडीमध्ये पहा असा पूर्ण स्नायूमध्ये साठवतो आणि जेव्हा स्नायूमध्ये साठवल्याबरोबर वेदना होतात आणि ह्या वेदना पण चिरकाल टाकतात आणि वेदना दुरुस्त करण्यासाठी आपण वेदनाशामक औषध घेतो. आणि त्यावेळी जेव्हा वेदनाशामक औषध आपल्या पोटात जातात तिथे व्रण निर्माण करतात, ते ऍसिड काम करायला लागतात आणि त्याला दुरुस्त करण्याचा ऍसिडसाठी आपण गोळ्या घेतो. म्हणजे बरेच लोक एका बाजू वेदनाशामक औषध घेतात आणि दुसऱ्या बाजू ऍसिडचे औषध घेतात. ओके. आणि टनानी याचा वापर चालू आहे. लोक आज कितीतरी लोक आज प्रचंड वेदनाशामक औषध घेतात. वेदनाशामक औषधं फक्त तात्पुरता आराम करतात, परमनंट आराम करत नाही. आणि दोन्ही सायकलमध्ये आपण सापडतो आणि बऱ्याच लोकांच्या मोठ्या मोठ्या फाईल्स होतात. सो आर यू अंडरस्टँडिंग दिस? हे कळलं का सगळ्यांना? म्हणून आपल्याला मूळ कुठे प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम खरंच पोटामध्ये आहे का? नाही. प्रॉब्लेम मनाच्या अस्वस्थ अवस्थेमध्ये आहे, जे आपण कधी पण चेंज करू शकतो. जे प्राणी करतात, प्राणी स्वतःला नॉर्मल करतात, प्राणी स्वतःला हेल्दी करतात. सो आर यू गेटिंग माय पॉइंट? येस. आणि हे ऑब्झर्व केलं गेलेलं आहे. आता एक छोटासा प्रयोग त्यांनी केलेला आहे. हा पोटाचा भाग आहे, तिथून एक व्हिडिओ कॅमेरा लावला. कळलं का? त्या पोटामध्ये जसा इथून पहा हे पोटाचा भाग आहे, इथून त्यांनी एक नळी टाकली, व्हिडिओ कॅमेरा लावला आणि त्या व्यक्तीला ओके खाली काय माहित नव्हतं आणि डोक्यावर बंदूक ठेवली इथे. आणि जशी बंदूक ठेवली त्याला भीती वाटायला लागली आणि भीती वाटायला पोटाचं चित्रण केलं आणि चित्रणमध्ये पोटाचा पूर्ण आतला भाग पांढराफाट पडला. जसं भीतीने चेहरा कसा पांढराफाट पडतो तसं पोटाचा आतला भागही पांढराफाट पडला याच्यामध्ये. मग जसा चेहऱ्यावर परिणाम पडतो तसा पोटावर पण परिणाम पडतो. आणि जेव्हा पोटावर परिणाम पडतो तर नॅचरली पांढराफाट पडला म्हणजे काय? रक्तपुरवठा कमी झाला. रक्तपुरवठा कमी झाला म्हणजे काय? त्या ठिकाणी छोटे व्रण तयार व्हायला लागले. असं आपल्या बॉडीमध्ये होत असेल की नाही? आणि अशा प्रकारच्या कितीतरी त्रासदायक अनुभवामध्ये आपण रोज जात असतो, त्या अवस्थेत स्वतःला ठेवत असतो आणि म्हणून अशा प्रकारे ही अवस्था आपण एस्टॅब्लिश करतो. तर पेनचं सायकल कळलं का सगळ्यांना? इथपण कळलं सांगा? येस सर. पेन सायकल कळलं, ऍसिडिटी सायकल कळलं, गोळ्या कशा काम करतात कळलं, कसं आपल्या बॉडीमध्ये चेंज होतं हे सगळ्यांना कळलं का? येस ऑर नो? एनी क्वेश्चन? मग आपल्या पोटामध्ये जर का क्षमता आहे, तुम्हाला आता सांगितलं आपल्या पोटामध्ये जवळपास 5 ते 7 मिलीमीटरचा ते 11 मिलीमीटर एवढा मोठा थर आपण पोट तयार करू शकतो. कशाचा? म्युकसचा. कारण काय? ऍसिडचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून. आणि जेव्हा रक्तपुरवठा कमी येतो त्याला छोटे छिद्र पडतात. आणि हे कळलं का? पहा एक एक वाक्य समजून घ्या. आपल्या पोटामध्ये ऍसिड दुरुस्त करण्याची क्षमता आहे. एक एक वाक्य अगदी आरामात आहे का? आपल्या पोटामध्ये ऍसिडिटी दुरुस्त करण्याची क्षमता आहे, कारण आतमध्ये एक भिंत तयार होते. ही भिंत जवळपास 4 ते 5 मिलीमीटर पासून तर 9 मिलीमीटर एवढी राहते. कळलं? एवढा अर्थ कळला? आणि ती भिंत त्या पोटाला ऍसिडचा प्रादुर्भाव होऊ देत नाही. पण जेव्हा ही अवस्था राहते
छोटी त्याला छेद पडतात, छिद्र पडतात आणि म्हणून तिथे आतमध्ये भिंतीवर अटॅक व्हायला लागतो. एक्झॅक्टली घराची जी भिंत राहते किंवा आपण छतला राहतो ना, ते वॉटर प्रूफिंग करतो, एक्झॅक्टली जस्ट लाईक दॅट. एवढं कळलं का सगळ्यांना? हा सर. मग हे आपल्याला रिस्टोर करायचं आहे आणि हे चांगलं करायचं असेल तर आपल्याला थोडे चेंजेस करायचे आहेत. तर आता आपण सोल्युशन कडे जाऊया. सो आर यू रेडी फॉर सोल्युशन्स? येस सर. इथपर्यंत कोणाला प्रश्न विचारायला सांगा मला. एनी क्वेश्चन? ऍसिड सर, काय सगळ्यांना कळलं? सर हे आयुर्वेदिक मेडिसिन कसे काम करतायत सांगता येईल का? हा, ते थोडंसं आपण ते काही थोड्या वेळानं पाहू आपण. हम्म. आयुर्वेदिक मेडिसिन कसे काम करतात किंवा बेसिकली कुठलंही मेडिसिन आपल्याला फक्त सपोर्ट, काठीचा आधार देतं. जसं मी म्हटलं, आयुर्वेदिक असो की ॲलोपॅथी असो, कुठल्याही पॅथीचं तुम्ही मला सांगितलं 5-6 महिने बरं झालो. कारण काय होतं, आपण स्वतःला बरं होण्याच्या सूचना देतो म्हणून आपण बरं होत असतो. ओके. तुम्हाला एखाद्या गमतीशी मागे एक प्रश्न आपण एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे जातो, आपण म्हणतो हा डॉक्टर चांगला आहे. हे कशावर अवलंबून राहतं हम्म. शर्माजी? ये डॉक्टर बहुत अच्छा आहे आपण म्हणतो. डॉक्टर डायग्नोसिस तेच करतो, बरोबर. ट्रीटमेंट तीच राहते. एक पण कोणीतरी आपला डॉक्टर सांगितलेलं असतं, त्यांचे अनुभव सांगितलेला असतो, अनुभव त्याच्यावर सांगितलं असतं, पण आपण तशी मनाची सूचना करून घेतो. करून घेतो. बरोबर. आपण मनाची अनुभूती तशी करून घेतो म्हणून तसं होतं ना. हो. ओके, म्हणजे सूचनांनीच आपण दुरुस्त करतो ना. हम्म. ऍसिडीच्या सूचनांनी आपण स्वतःला विकलांग करतो आणि त्या बरोबर. सूचनांनी स्वतःला दुरुस्त पण करतो. करेक्ट. ओके, म्हणून तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, जेव्हा खूप त्रास असेल तेव्हा वाईजली औषधं घ्यायचे. हम्म. गरज वाटेल त्याच वेळेला औषध घ्यायचे. पण याचा अर्थ तुम्ही आयुष्यभर औषध घेणं असं नाही. आपल्या स्वतःला चेंज तर करा. बरोबर. ओके, जसं मग वृंदाताई जसं सरळ झाल्यावर त्यांना एकदम चांगलं वाटायला लागलं आणि मन मोकळं असणं झाल्यावर, जस्ट दिस इज हाऊ बॉडी वॉन्ट टू बी हील. आपली बॉडी स्वतःला हील करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करते. त्याला चान्स तर द्या. हम्म. येस. येस सर. हा, आता- काही वेळेला पित्ताचे काही स्टेजेस अशा होतात की डायरेक्ट डोक्यामध्ये पेन चालू होतात, काही वेळेला नुसत्या पिंजऱ्यामध्ये पेन चालू होतात. व्हेरी गुड क्वेश्चन. पोटाशी रिलेटेड घात नाहीत ते. नाही, व्हेरी गुड क्वेश्चन. बेसिक सिमटम्स असतात ते बॉडीमध्ये बाकीच्या ठिकाणी पण जातात. हो, हा समजून घेऊ पाठ. हा. आता परत आपण त्या स्टोरी. मला त्रास व्हायला लागला, माझ्या पोटात जळजळ वाटायला लागली. सुरुवात इथून होते. हो सर. कसं तरी वाटायला लागलं, मला घाबरल्यासारखं वाटतं, माझी छाती स्नायू आकडून जातात, मला गुदमरल्यासारखं वाटतं. होतं बरोबर? हम्म. ही सगळी एनर्जी वर जायला लागते. डोक्यात कसं वाटायला लागतं, कानात कसं वाटायला लागतं, आणि मला वाटतं माझी ऍसिडी कानातून चालली बाहेर, नाकातून चालली बाहेर, तोंडातून चालली बाहेर, डोक्यातून चालली, म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये कशी व्हायला लागली. आपण जसं कल्पनाचित्र निर्माण करतो तसं बाहेर बॉडीमध्ये व्हायला लागतं. की जसं बॉडी होतं तसं कल्पनाचित्र निर्माण करतो. ओके. हे कळलं का? तर हा डिस्कम्फर्ट सेन्सेशनचं आउटवर्ड मॅनिफेस्टेशन आहे. ओके. कळलं? आणखीन एक प्रश्न आलाय, विटॅमिन डिफिशियन्सी कॉल ऍसिडिटी. विटॅमिन डिफिशियन्सी नाही करत, पण जेव्हा आपलं शरीर सतत लढत असतं, म्हणजे युद्धजन्य स्थितीमध्ये असतं. याचा अर्थ कळला का सगळ्यांना? आपण Yes. सदैव अस्वस्थ असो म्हणजे युद्धजन्य परिस्थिती. हम्म. एवढं कळलं का? नक्की. कळलंय. मग ही रोज आपल्याला येत असते. हम्म. बरेचदा आपण रोज त्या अवस्थेत राहतो. मग या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्याला विटॅमिन जास्त लागतील की कमी लागतील सांगा बरं? जास्त लागेल. जास्त लागतील. आणि म्हणून जेव्हा विटॅमिन जास्त लागतील त्यामुळे या युद्धजन्य परिस्थितीमुळे विटॅमिनची डिफिशियन्सी व्हायला लागते. विटॅमिन डिफिशियन्सीमुळे ऍसिडी होत नाही. हम्म. कळलं काय म्हटलं तर? येस. ओके, हा प्रश्न आला होता. नंतर हा दुसरा प्रश्न, हाऊ डज HCl हेल्प डायजेशन? हायड्रोक्लोरिक ऍसिड कसं डायजेस्ट करतं? मग सांगेल तुम्हाला. हायड्रोक्लोरिक ऍसिड सेल्युलोज डायजेशन करतं. ओके, प्राण्यांमध्ये हा जो पार्ट खालच्या पार्ट, त्याला बर्स ऑफ फॅब्रिशियस म्हणतो आपण, त्या ठिकाणी असतं ॲनिमल्स पार्टमध्ये. ओके, पण आपल्यामध्ये हे कुठे पोटामध्ये मिळालेलं आहे, आणि पोटामध्ये विघटन करण्याचं कॉम्प्लेक्स फूड पार्टिकल्स ह्या सिम्पलर फूड पार्टिकल्स मध्ये रूपांतर करण्यासाठी ऍसिडची गरज आहे. हे आपण मगा पाहिलं. ओके, आणखीन काही प्रश्न कोणाला विचारायचे इथपर्यंत? सर, म्हणजे असं म्हणू शकतो का की हा. ते सतत अस्वस्थ राहिलो तर ती युद्धजन्य परिस्थिती असते, सो मोर विटॅमिन्स आर युज्ड, हा, आणि बरोबर आहे. मग विटॅमिन्स वापरले गेल्यामुळे आपोआप डेफिशियन्सी क्रिएट होते ती, म्हणजे एक्झॅक्टली यूज इट व्हॉट एव्हर वी हॅव. सो एक्झॅक्टली बरोबर आहे. ओके, आणि म्हणून बॉडीमध्ये नुसतं तोच होत नाही,
बॉडीमध्ये स्टेरॉइड लेवल जास्त वाढते आणि स्टेरॉइड लेवल जास्त वाढल्यामुळे बॉडीमधलं कॅल्शियम कमी होतो, कॅल्शियम लॉस व्हायला लागतो, म्हणून ऑस्टिओपोरोसिस पण व्हायला लागतं, हाडांमधलं कॅल्शियम कमी होतो आणि म्हणून किती तुम्ही वरून कॅल्शियम द्या दुरुस्त होत नाही. परत सांगू हा पार्ट. ब्रेक हा हो 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 सर. परत सांगतो. आपण जेव्हा अस्वस्थ अवस्था टिकवतो, इथून सुरू करू आपण जेव्हा आणि स्वतः स्कॅनिंग स्वतःला करता येतं. परत आपण जेव्हा अस्वस्थ अवस्था टिकवतो त्यासाठी लढावं लागतं की नाही. ओके, ही प्राणीजन्यच अवस्था आहे आणि जेव्हा प्राण्यांना लढावं लागतं त्यांच्या शरीरामध्ये 2 हार्मोन तयार होतात, एक ॲड्रिनलिन आणि एक स्टेरॉइड. कळलं? ॲड्रिनलिन रक्तवाहिनी आकुंचित पावतात आणि स्टेरॉइड लढण्यासाठी मदत करतात, पण ही थोड्या वेळासाठी आहे. ही अवस्था प्राणी विकसित केली झाली थोड्या वेळासाठी, लढतो आपण थोड्या वेळासाठी ना, पण ही अवस्था सदैव टिकवली आपण तर काय होतं, कारण नसताना स्टेरॉइड बॉडीमध्ये जास्त तयार होतं आणि जेव्हा कारण नसताना स्टेरॉइड तयार होतं तर त्यावेळेला मग सांगितल्याप्रमाणे भिंतीवर छोटे व्रण तयार होतात, ऍसिड तयार होतं, आतमध्ये तिजा व्हायला लागतंय, हे पूर्ण सायकल तयार होतं कारण आपण स्वतःला युद्धजन्य अवस्थेत टिकवतो म्हणून. नंबर 1. दुसरा एक प्रश्न आला की रात्री झोपताना ऍसिडिटी का होते. ओके, आता रात्री झोपताना काय होतं, तुम्ही रात्री झोपताना काय होतं पाहिलं तुम्ही पहा. रात्री झोपताना किती लोक खुश होऊन झोपतात सांगा बरं, किती लोक खुश होऊन झोपतात. कमॉन. बऱ्याचदा दिवसभराचं सगळं घेऊनच झोपायला घेऊनच जातो आपण, बॅगेज सगळं घेऊन म्हणजे झोपतो. परत कोणची अवस्था झाली, युद्धजन्य अवस्था झाली की नाही. ओके, मग दिवसभर युद्धजन्य अवस्था, स्वप्नात तीच अवस्था, रात्री झोपेत तीच अवस्था, ऍसिड तयार होणार नाही तर काय होणार आहे. जस्ट थिंक युअरसेल्फ, तुम्ही स्वतः विचार करा आणि हे बोलत असताना तुम्ही स्वतःचं स्कॅनिंग करा, तुम्ही स्वतःला कुठल्या अवस्थेमध्ये ठेवत असता. आर यू गेटिंग माय पॉइंट. पटलं सगळ्यांना. येस ऑर नो. आणि म्हणून जी पहिली जी पार्ट आहे, पहिला पार्ट सांगितला की अतिशय गोळ्यांचा औषध वापर काळजीपूर्वक आवश्यक असेल तेव्हाच करायचा, की केवळ थोडंसं वाटलं म्हणून घ्यायचं असं नाही. येस ऑर नो. पहिलं पटलं. वेदनाशामक औषधाचा वापर गरज वाटली त्याच वेळेला घ्या. हे काही चॉकलेट गोळ्या बिस्किट नाही आहे की केव्हाही घेण्यासाठी. ओके, वेदनाशामक किंवा औषधी मुळातच काठीसारखं काम करतं, ते काही तुम्हाला रिस्टोर करत नाही, ते फक्त सपोर्ट देतात. ओके, गॉट माय पॉइंट. हा, मग हे करताना काय करायचं. पहिली ऍसिडिटीचे उपचार, सुंदर उपचार पद्धती, तुम्हाला शांत झोप येणं. ऍव्हरेज आपण आजकाल काय झालेलं आहे, मॅक्झिमम लोक 11-11, 12-12 वाजेपर्यंत जागी राहतात. जर का तुमच्या झोपेचा, शांत झोपेचा अवधी वाढला तर आपलं सगळं हिलिंग रात्री झोपेमध्ये होतं. आता मी काय सांगितलं, आपल्या पोटामध्ये हिलिंग पॉवर आहे. पटलं सगळ्यांना. तर ऍसिडिटी दुरुस्त करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग शांत गाढ झोप येणं. म्हणून तुम्ही ऍटलिस्ट तुम्हाला 8 ते 9 घंट्याची सलग झोप महत्वाची असते. एवढं कळलं. दुसरा महत्वाचा मार्ग, आपली दिनचर्या जी बायोलॉजिकल क्लॉक असते, आपली स्वतःच्या शरीराची घड्याळ असते, त्या घड्याळानुसार तुम्हाला वेळेवर जेवण, त्याच वेळेला जेवण, नाही तर केव्हाही जेवलं काही केलं काय असं नाही. ज्या वेळेला आपल्या बॉडीचं सायकल आहे त्यावेळेला तुमच्या टायमिंग प्रमाणे जेवण, ह्या 2 गोष्टी महत्वाच्या. हॅव यू अंडरस्टूड दिस. हे पटलं सगळ्यांना. पटलं का. रात्री झोप आणि वेळेवर जेवण, कारण त्यावेळेला ऍसिड तयार होत असतं म्हणून. त्या 2 खूपच महत्वाच्या गोष्टी. नंतर आपलं मॅक्झिमम लोकांचं जेवणामध्ये कधी लक्ष नसतं, असतं जेवणामध्ये. म्हणून पहिल्यांदा अस्वस्थ अवस्थेमध्ये तुम्ही जेवण जेवायला लागाल तर काय काय होतं पहा. पहिल्यांदा लाळ निर्माण करूया. आता आपण सोल्युशन, प्रॉब्लेम आणि सोल्युशन बारक्यान पाहू. तुमच्या समोर ताडूप आहे, टीव्ही चालू आहे, गप्पा चालू आहेत, एका बाजून फोन पण चालू आहे, एका बाजून कामाचं प्रेशर चालू आहे आणि तुम्ही जेवण करताय. अवस्था कोणची सांगा. अवस्था कोणची. ताणाची अस्वस्थ अवस्था आहे. मग जेव्हा ही होते त्यावेळेला तोंडामध्ये लाळ निर्माण होईल का.
तोंडामध्ये लाळ निर्माण होणार नाही. मग पहिलं डायजेशन आपलं लाळेमध्ये होतं. आणि म्हणून जुन्या काळी वदनी प्रार्थना म्हणायचं, वदनी कवळ घेता म्हणायचं. पाहिलं, मग आपण उदबत्ती लावायचो. पहिल्यांदा धरणी मातीला आपण आहार द्यायचो. चटण्या कोशिंबीर राहायच्या, त्यामुळे पाचक रस तयार व्हायचे आणि एक एक घासाचा आनंद घेत आपण जेवायचो. त्यामुळे लाळ निर्माण व्हाणं, चावण्याची प्रक्रिया निर्माण व्हायला लागणं, आजकाल गिळण्याची प्रक्रिया व्हायला लागेल. म्हणून पहिल्यांदा दुसरा चेंज करायचा आपल्याला, गिळण्यापासून चावण्यापर्यंत यायचं. आपलं जेवण बरेचदा फास्ट होतं, म्हणून हळूहळू एक एक घासाचा आनंद घेत ते जेवण अतिशय एन्जॉय करायचं. कळलं का सगळ्यांना? आणि जेव्हा जेवण एन्जॉय करत त्याचे पाचक रस यायला लागतात. म्हणजे पहिलं डायजेशन तुमच्या गालामध्ये होतं, सलाव्यामुळे होतं आणि मग ते पोटामध्ये गेलं पाहिजे. कळलं? मग ते पोटामध्ये गेलं पाहिजे. आणि जेव्हा पोटामध्ये वेळ द्या त्याला. ओके. आणि मग ते ऍसिड त्यावर काम करेल. आणि जर का भकभका आपण समजा खायचा प्रयत्न केला आणि समजा त्या पेशीच त्या मोकळ्या झाल्या नाही किंवा वाटाणे कवचच निघाले नाही, तर पाचक रस काम करेल का? नाही करणार. म्हणून चांगलं चावणं, चांगली लाळ निर्माण करणं, मनाची सुंदर अवस्था निर्माण करणं हे याचा महत्वाचा भाग आहे जेवणाचा. आर यू गेटिंग माय पॉइंट? येस सर. ओके. नंतर जेवणामध्ये ताकाचा वापर, दह्याचा वापर खूप महत्वाचा असतो. कारण ताक आणि दह्यामध्ये काय होतं, फर्मेंटेशन करणारे बॅक्टेरिया असतात. ते नॅचरल नॉर्मल बॅक्टेरिया आपलं फर्मेंटेशन करतात आणि म्हणून पोटाचं पचन चांगलं व्हायला लागतं. मग ताकाचा वापर खूप महत्वाचा आहे. ओके, हे कळलं सगळ्यांना? तर ताकाचा वापर पचन आणखीन चांगलं करतं. ओके, हा एक पार्ट. नंतर एकदा जेवण झाल्यानंतर आपण या राईट साईडला थोडंसं आपण कडेवर थोडंसं वामकुक्षी सारखं घेतलं तर आपला पोटाचा भाग असा खाली, कळलं आलंय, असं थोडं टर्न केलं तर पोटाचा भाग खाली येतो आणि तिथं पचन. म्हणून कमीत कमी जेवण झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटं विश्रांती खूप महत्वाची. कारण ते वेळेला पचन आवश्यक असतं आणि पचनासाठी कोणती सिस्टीम महत्वाची आहे? पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम महत्वाची आहे. तिथं युद्धजन्य परिस्थितीमध्ये तलवार हाताची चालू आहे, कोणी पचन करेल का? सांगा बरं, सांगा. इकडे तलवारी फेकणं चालू आहे, भाले फेकणं चालू आहे आणि तेव्हा पचन होईल का? सांगा बरं. नाही. म्हणून साधं लॉजिक आहे. म्हणून जेवण झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटं वामकुक्षी येणं, शांत करणं स्वतःला, ओके, ते खूप महत्वाचं असतं. तर त्यामुळे आपलं पचन व्हायला लागतं. तर शांत रात्री झोप, ताकाचा वापर, जेवण हळूहळू जेवणं, त्याचा आनंद घेणं, ओके, विशेष प्रार्थना म्हणणं, स्वतःला शांत करणं, रिलॅक्स अवस्था निर्माण करणं, ओके, हे महत्वाचं. पण आता कधी कधी काही लोकांच्या डोक्यामध्ये कल्पना करा, एखाद्या व्यक्तीने तुरीची डाळ घेतली कुठले आणि त्याला समजा पोटात घाबरल्यासारखं वाटायला लागलं तर तो व्यक्ती काय करेल? तो एक ठप्पा मारेल की तुरीच्या डाळीने ऍसिडिटी वाढते. झालं लक्षात? असे कसेही ठप्पे लागू शकतात. मग तुम्हाला सांगितलं, तो ठेचा खाणारा व्यक्ती त्याचंही पोट सारखं आहे ना, आपल्याला तेच पोट आहे आणि त्याला ऍसिड होत नाही, आपल्याला ऍसिड व्हायला लागतं. आपण काटा रोते कोणाला मज फुलं इरुतावे, आहे की नाही गमत? ओके, सो दॅट इज द थिंग विच इज. सो दृष्टिकोन बदला. तर दृष्टिकोन बदला तुम्ही चेंजेस आणू शकाल. आर यू कन्व्हिन्स? येस सर. म्हणून त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. अशा प्रकारचे डायटरी मॉडिफिकेशन महत्वाचे. आणि फळं हे बेसिकली अल्कलाईन असतात, माहिती आहे सगळ्यांना? ओके, म्हणून फळांचा जो आहार आहे तो खूप महत्वाचा असतो. पपई सारखे फळं आहेत, पेरू सारखे फळं आहेत, टरबूज आहे, खरबूज आहे. त्यामुळे नॅचरली पोट भरण्याचा आनंद मिळतो आपल्याला आणि ऍसिडिटी आपली निश्चितपणे कमी होऊ शकते. कारण तो अनुभव आपल्याला एक सेन्स ऑफ वेलबिंग नाही, कारण खाण्याशी जेवणाशी आपला आनंद जोडलेला आहे. म्हणून चांगलं जेवण अतिशय महत्वाचं आहे. म्हणून फळं नैसर्गिकरित्या आपली ऍसिडिटी कमी करतात. तर डाळिंबाचा वापर खूप चांगला आहे, पपईचा वापर खूप चांगला आहे. कुठल्याही फळांचा, कारण बेसिकली अल्कलाईन असतात आणि त्यामुळे डायरेक्ट व्हिटॅमिन मिळतात. टॅबलेटपेक्षा कितीतरी चांगला फायदा आहे. मी तुम्हाला आजही सांगतो, तेव्हापासून मला कधी ऍसिड त्रास झाला नाही, कारण मला कळलं कारण काय. तर
आज तुम्हाला पण कळलेलं आहे. ओके, आणि आपल्या बॉडीवर विश्वास ठेवा. आपल्या बॉडीवर विश्वास ठेवा. आपल्या बॉडीमध्ये प्रचंड हिलिंग पॉवर आहे. हे कळलं का सगळ्यांना? आर यू गेटिंग माय पॉइंट? हा सर. ओके, आणि त्यासाठी फक्त आपल्याला वेळोवेळी आपली स्टेट बदलावी लागते. ओके, वेळ स्टेट म्हणजे काय? तर तुम्ही विचार करा की आपल्या कुठल्या कुठल्या गोष्टीचा त्रास होतो ते लिहून काढा वाटल्यास, आणि नंतर विचार करा याला खरंच एवढे त्रास द्यायची गरज आहे का, एवढं स्वतःला त्रास घ्यायची गरज आहे का? पण बरेचदा उत्तर नाही मिळत. आणखीन एक छोटंसं काम करा. तुम्हाला का खूप टेन्शनचे विचार येत असतील तर त्याची एक वेळ ठरवून द्या. संध्याकाळी 7 ते 7:30 किंवा 8 ते 9. कुठलाही टेन्शनचा विचार आला की त्या प्रेमाने सांगायचं, ओ टेन्शन वाली विचार, आता ही तुझी वेळ नाही आहे. वेळ मी तुला वेळ देणार आहे रात्री 7:30 ला. करून पाहिजे. वन ऑफ व्हेरी इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल मेथड. ओके, हे कळलं सगळ्यांना? आणि दुसरे एक मग अतिशय स्लो जा. प्रत्येक गोष्टी स्लो करा. बोलणं स्लो करा. नंतर आरामात स्वतःला जी काही तुम्हाला कुठलंही काम करायचं त्याला स्लो डाऊन करा. जेवढं तुम्ही स्लो डाऊन होता ॲटोमॅटिक तुम्ही कोणत्या रेस्ट आणि डायजेस्ट मोडमध्ये जाता. कारण 2 मोड आहे. कोणचं? वॉर मोड आणि रेस्ट अँड डायजेस्ट मोड. जेव्हा तुम्ही स्वतः रिलॅक्स होता, रेस्ट अँड डायजेस्ट मोड जाता, तुमची पचनशक्ती आपोआप चांगली व्हायला लागते आणि ॲसिडिटी आरामात दुरुस्त होते. एवढी सुंदर पॉवर आपल्या बॉडीमध्ये आहे. सो आर यू कन्व्हिन्स अबाउट दिस? येस ऑर नो? येस सर. हां, मग आणि तिसरी एक महत्वाची गोष्ट करायची, आपण कशाने ऍक्टिव्ह होतो हे प्रत्येकाला माहित असतं. कुठली गोष्ट झाल्यानंतर आपण ऍक्टिव्ह होतो, अस्वस्थ होतो आणि किती वेळ अस्वस्थ राहतो हे करता येईल सगळ्यांना? ओके, आणि नोट डाऊन करा. काही म्हणजे समजा एखाद्या नवऱ्याने काही म्हटलं, बायकोने म्हटलं, झालं 3 दिवस तोच विचार केला. हा, कॅच द पॉइंट. हा पॉइंट तसा आहे म्हणून मी अस्वस्थ होतो. आणि मग खरंच एवढं अस्वस्थ व्हायची गरज आहे का? ओके, उत्तर तुम्हाला नाही मिळालं तर कट डाऊन करा, शॉर्ट डाऊन करा. ओके, ड्युरेशन शॉर्ट करा. मग तुमच्या बॉडीवर तेवढे केमिकल तयार होतील का? नाही, तुम्हाला चांगलं वाटायला लागेल. अशा पद्धतीने तुमची बॉडी हील करायला लागेल. आणि मग तुम्हाला स्वतःला नॉर्मल करण्यासाठी काय मदतीच ठरतं? प्राणायामाची प्रक्रिया होऊ शकते, एखादा कॉमेडी शो होऊ शकतो, एखादी प्रार्थना होऊ शकते, एनिथिंग व्हॉट यू लाईक. लहान मुलासोबत खेळ होऊ शकतो. कुठले स्टॅबिलायझिंग फॅक्टर्स तुम्हाला आहे हे तुम्ही जज करा. म्हणजे पहा, कोणते विचार येतात त्या विचारांना विशिष्ट वेळ ठरवून द्या. खरंच त्याच्यामध्ये गुंतून स्वतःला त्रास द्यायचा आहे का, एवढं होल्ड करण्याची गरज आहे का, त्याला पटकन सोडून द्या. जमू शकतं. आणि स्वतःला नॉर्मल करा. तुम्ही कुठली एखादी सुंदर ऍक्टिव्हिटी आहे, ओके, तो प्लॅन करा आणि तो पकडून घ्या आणि असे थोडे मॉडिफिकेशन करा. इतका सुंदर बदल तुम्हाला मिळायला लागेल आणि या प्रॉब्लेमवर तुम्हाला परमनंटली मदत करता येईल. दॅट इट्स व्हेरी इझी. सो आर यू रेडी फॉर दॅट? येस सर. आणि रोज व्यायाम जर का केले ना आपण, पोटाचे व्यायाम, रोज 1 घंटा छान आपलं स्वतःचे काढा. रोज व्यायाम करा, आनंदाने करा, एन्जॉय करा. नाही काही तर प्रत्येक लहान मुलं असतात, लहान मुलावर खेळणं चालू करा. लहान मुलांचे कुठलेही खेळ मस्त खेळायला चालू करा आणि तुम्हाला इतकी मजा यायला लागेल. यू विल एन्जॉय आणि तुम्हाला विसरून जाल तुम्हाला ऍसिडिटी आहे म्हणून. अगदी छोटे छोटे प्रयोगाची गरज आहे, वेगळ्या मोठ्या प्रयोगाची काहीही गरज नाहीये. ओके, आणि मग सगळ्यात सोपं, आपलं पोट हे काही डस्टबिन नाहीये. ओके, काही त्याच्यात टाकू नका. टाकल्यापूर्वी पहिल्यांदा विचार करा आणि आपला हॅपीनेस इंडेक्स वाढवा. दिवसभर तुम्ही खुश कसं राहताल, अंदाज कसा राहाल, रिलॅक्स कसं राहाल. मग सुरुवात स्ट्रेचिंगने करा, आनंदाने करा, घरातलं वातावरण चांगलं करा. त्यासाठी इतका सुंदर उपचार जगामध्ये अस्तित्वात नाही आहे. गोळ्या ह्या काठीसारख्याच आहेत आणि तुम्हाला कुबड्यांवर चढायचं आहे की स्वतःच्या पायावर चालायचं आहे, हा विचार तुमचा आहे. हा नवीन विचार घेऊन या ठिकाणी मी थांबतो आणि तुम्हाला कुठलाही प्रश्न असेल मी तुमच्या प्रश्नासाठी तयार आहे. आर यू रेडी? सेकंड कळलं का हील कशी होते, काय होतं? एनी क्वेश्चन? सर, दुपारी जेवण झाल्यानंतर वामकुक्षी आवश्यक आहे. हो. हा, तर मग रात्री पण जेवण झाल्यावर लगेच झोपलं पाहिजे की रात्री जेवणानंतर 1 तास 2 तास जागी राहायला पाहिजे असं आहे? नाही, असं नाही. पण जर का तुम्ही रात्री एक शतपावली केला तर आणखीन चांगलं राहतं.
ओके, अच्छा. शतपावली थोडंसं आपण घरातल्या घरातच फिरायचं, चालायचं हळूहळू. आणि चालणं पण खूप महत्वाचं आहे बरं. चालणं कसं, एक स्टेप एका श्वासासोबत, इनहेलेशन आणि एक्झेलेशन सोबत एक स्टेप. म्हणजे पहा असं चाललंय तुम्ही, इनहेलेशन एक्झेलेशन, एवढं स्लो. कळलं? अच्छा. ओके. अतिशय स्लो इनहेलेशन एक्झेलेशनने त्या श्वासासोबत मन एकाग्र करून चाललं तरी बॉडीमध्ये सुंदर चेंज होतो. So हे शतपावलीसाठी. हा, शतपावलीसाठी. स्लो डाऊन, तुम्ही जर स्लो डाऊन केलं ना, मॅक्झिमम लोक आज घाईत आहेत. मॅक्झिमम लोक मल्टीटास्किंग करतात आहे आणि त्या सतत त्या वॉर मोडमध्ये आहे. तुम्ही रेस्ट आणि डायजेस्ट मोडमध्ये या आणि काही फरक नाही पडत. आपल्याला वाटतं की खूप घाई करून काहीच मिळत नाही. जेवढं स्लो कराल तेवढं तुम्हाला चेंजेस यायला लागतील. आणि छोटा प्रयोग करा, 15-15 मिनिटे प्रयोग करा, अर्ध्या घंट्याचे प्रयोग करा. छोटंसं, मी आता पुढच्या 15 मिनिटात मी कशी वागणार. पहा, बॉडीला बदलवणे सोपं नसतं, कारण हे सवयी कित्येक वर्षापासून झालेले असतात. कळलं का? या कुठल्या कित्येक वर्षापासून या सवयी लागल्या असतात. पण एका दिवशी एकच बदल करा, छोटासा बदल करा, की आजपासून मी झोपणार आहे, आजपासून मी 8 घंटा झोपणार आहे. छान झोपल्यानंतर उठणार आणि मग मात्र मी अतिशय इझी राहणार. दुसरं, मी रोज माझे प्रतिसाद बदलत राहणार. तिसरं, मी आज लाईफ एन्जॉय करायला लागणार. तर अशा प्रकारचे चेंजेस आपण आणूया. सो आर यू कन्व्हिन्स अबाउट दिस? येस सर. ओके, आवडलं तुम्हाला हे? येस सर, खूप छान, खूप छान. अरे वा वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, थँक्यू. लास्ट 2 years डॉक्टर जगन्नाथ देशी यांचा डाएट प्लॅन फॉलोअप करतो. त्याच्यानंतर ऍसिडिटी खूप म्हणजे ऑलमोस्ट नील असं झालं लागलं. म्हणजे ते रेग्युलर 2 वेळा जेवण हे केलं ना वेळेवरती. हा, ते प्रत्येका बॉडीचा पॅटर्न वेगळा आहे, की एखाद्याचं डाएट एखादं नाही. तुम्ही तुमच्यासाठी महत्वाचे आहात. यू आर मोर इम्पॉर्टंट. ओके. अलग लक्षात, तुम्ही स्वतःला कशा प्रकारच्या साच्यामध्ये स्वतःला ठेवायचं आहे हे तुम्ही विचार करा. आणि जेव्हा तुम्ही स्वतःकडे पाहाल तेव्हा काय, अरे आपल्यामध्ये ही पॉवर आहे स्वतःला चेंज करण्याची. म्हणजे कोणाच्या हातचा गुलाम नका बनू. ओके. स्वतःमध्ये ही पॉवर विकसित करा. येस, एन्जॉयड एव्हरीवन? येस सर. एनीबडी, एनी क्वेश्चन? एक्सलंट सर. ओके, थँक्यू. इट वॉज व्हेरी इंटरॅक्टिव्ह. Ah, आफ्टर अ लॉंग टाइम सच इंटरॅक्टिव्ह सेशन आय एम अटेंडिंग. ओके, थँक्यू. आणि खूप यू आर छान. मोस्ट वेलकम. खूप आपण छान. दर महिन्यात एक सेशन घेणार आहोत. शुअर जसं सर. मागच्या वेळेला आम्ही पेनचं घेतलं होतं, लेटेस्ट अंडरस्टँड पेन. यावेळेला आपण ऍसिडिटी घेतलं आणि पुढच्या 1 ऑक्टोबरला हेडेक वर घ्या, लेटेस्ट अंडरस्टँड हेडेक, डोकेदुखी आपण समजून घेणार आहोत. ओके, दिस हाऊ यू आर गोइंग टू ऍटलिस्ट, म्हणजे आरोग्य तुमच्यापर्यंत पोहोचावं, तुमच्या बॉडीमध्ये चेंज व्हावा, यासाठी हा उद्देश आहे. आणि तुम्हाला मी स्लाइड दिल्याच आहे, सगळ्यांकडे स्लाइड पाठवल्या, तर कोणाकडे त्या स्लाइड्स मध्ये आपण हे केलेलं आहे याच्यात. ओके, म्हणजे ह्याच्यावरती केलं का सर आता? हो, त्या स्लाइड्स आहेत तुम्हाला, ज्यांना जिथून तुम्हाला पोहोचले त्यामुळे स्लाइड्स पण मी दिले आहे. सगळं मटेरियल तुमच्याकडे पोहोचवलं आहे. म्हणजे मेल आले का सर? नाही, व्हॉट्सअपवरती कसं आहे? हा, त्या व्हॉट्सअपवर तुम्हाला कुठून आले त्याच्यावर मिळेल, किंवा मी तुम्हाला पाठवेल. मला फक्त व्हॉट्सअप करा, मी पाठवून देईल तुम्हाला. ठीक आहे. माझा नंबर तुमच्याकडे असेलच, 98. तुम्ही एनएलपी ग्रुप मध्ये हे करता ना सर? तर फिअर वरती ते मेडिटेशन, त्याचा नंबर फिअर वरती. ते सगळे कंपाईल केलंय सर मी. 42 का 43 जे काय केलेले आहेत ते सगळे एकत्र सिंगल हे केलेलं आहे मी. शर्मा सर, प्लीज शेअर करा ते. हो, शुअर. कंपाईल केले असेल तर प्लीज ग्रुपवर शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही याच्यामध्ये आहेत का? एनएलपी मध्ये? हो, आहे. माधवी गोखले. ओके मॅडम. शुअर. थँक्यू सो मच. ओके, सो सी यू नेक्स्ट. ओके सर, थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सर, मस्त झाला सेशन. थँक्यू. बाय. बाय. हॅव अ गुड